कालचा मी व्हिडिओ शेअर केला, कपड्याच्या घड्या करत होते. त्यानंतर मग वैष्णवी गेली लग्नाला आणि माझ्या कपड्याच्या घड्या करून झाल्या होत्या, फक्त ठेवायच्या होत्या कपाटमध्ये, तर त्या मी ठेवून घेतल्या. आणि मुलं जर का असे अवती होती असली तर कामं काही लवकर होत नाही आणि हात अखडताच होऊन जातो कामामध्ये. ते गेल्यानंतर मी बराबर लागली कामाला, कारण कामं तशी माझी सगळेच झाली होते, फक्त कपड्याच्याच घड्या करायच्या होत्या आणि ही रूम आवरायची होती थोडी. तर मग छान बेडशीट टाकून आपल्या ही बेडशीट बदलवून घेतली. बेडच्या मागचा जो पोर्शन आहे तो पूर्ण छान पुसून घेतला आणि हा रोजच पुसते मी, त्यामुळे काही जास्त डस्टिंग करावं लागत नाही. कारण रोजच्या रोज जर फडकं मारत राहिलं तर काही खराब होत नाही आणि जर आपण 8 दिवसातून केलं तर मग जास्त खराब होतो. त्यामुळे आणि आता ही बेडशीट बदलून टाकणार आहे आणि मग यावर दुसरी बेडशीट टाकणार आहे. कारण ही बेडशीट 2 दिवस झाली टाकली होती मी आणि नवीन होती, त्यामुळे मग ही काढून ठेवून दिली. आता धुवून टाकणार आहे हिला आणि दुसरी जी आपण नेहमी वापरतो ती मग बेडशीट मी टाकून घेतली आहे. तर आता आणि नंतर मग बेडशीट टाकून घेतल्यानंतर माझी आंघोळ तर सकाळीच झाली होती आणि आता मला करायची होती तयारी, कारण मला जायचं होतं खटूश्याम बाबांची जी मूर्ती स्थापना होणार आहे, तर त्या मंदिरमध्ये आज गजानन ग्रुपतर्फे कार्यक्रम आहे, तर तिथे जायचं होतं मला पालखीमध्ये. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि माझी छान अशा प्रकारे छान अशी तयारी झाली आहे आणि मी ग्रीन कलरची साडी नेसली आहे छान आणि अशी तयारी केली आहे आणि मी चालली आहे दुकानामध्ये, कारण आणि 4 वाजता जाणार आहे खटूश्याम मंदिरमध्ये. खटूश्याम महाराजांचे जे मंदिर आहे तिथे 8 तारखेला स्थापना आहे महाराजांची, परंतु 7 दिवस कार्यक्रम चालणार आहे. तर 2 तारखेपासून सुरू झाले आणि आता 8 तारखेला आहे स्थापना. तर आज गजानन ग्रुपतर्फे पारायण सेवा आहे, तिथे मंत्र जप आहे आणि उपासना आहे. तर 4 वाजता पालखी निघणार आहे गजानन महाराजांची, तर त्यासाठी मी आता हिरवी साडी नेसली आहे आणि पहिले दुकान खोलील आणि नंतर मग 4 वाजता जाईल पालखीमध्ये. चला तर मग आता दुकान बंद ठेवून कोणत्याही कार्यक्रमाला जाणं म्हणजे जमतच नाही. दुकान एकही दिवस बंद ठेवायला जमत नाही. जर खूपच अर्जंट काम असेल तरच दुकान बंद, नाही तर छोट्या कामांसाठी दुकान बंद ठेवता येत नाही. त्यामुळे मग आता दीपकला म्हटलं तू चल माझ्यासोबत, मला दुकान उघडून दे, कारण तयारी करून असल्यामुळे शटर उचलायला थोडा त्रास जातो. तर मग दुकानात गेले, दुकान उघडलं आणि अर्धा तास थांबले फक्त. तेवढ्यात पुन्हा वैष्णवीचा लगेच फोन आला की मम्मी मी लग्नावरून वापस आली म्हणे आणि माझी मैत्रीण पण आली म्हणे, कारण मी आज दुकानात गेले होते 2 वाजताच. कारण तसं मला आज दुकान खोलायचंच नव्हतं, परंतु त्याला म्हटलं 4 वाजेपर्यंत वेळ आहे तर 2 तास तरी दुकानात बसणं होते. नंतर मग दीपकला बसवेल म्हटलं दुकानामध्ये, परंतु लगेचच तिचा फोन आला की माझी मैत्री पूनम आली आहे तर तू ये बा म्हणून तिला भेटायला. म्हणून मग दीपकला भूषणला दुकानामध्ये बसवलं आणि मी घरी आले. तर नाश्ता वगैरे करतो म्हटलं तिला, परंतु ती नाही म्हणाली, कारण आत्ताच आम्ही लग्नातून जेवण करून आलो म्हणे. तर म्हणून नाश्त्याला त्याने नकारच दिला. आणि हिमा आणि बापूजी चंद्रपूरला गेले होते, तर तिकडूनच मग येताना त्यांना घेऊन आले ओऱ्यावरून, कारण लग्नही ओऱ्याला होतं. तर मग मी आता काही दुकानात गेली नाही, कारण हे ड्युटीवरून घरी आले होते. मग यांना चहा वगैरे मांडून दिला. तर चहा झाल्यानंतर मग हे दुकानामध्ये गेले आणि मी गेले मग कार्यक्रमाला. तर पालखी मंदिरमध्ये आली होती आणि उपासना सुरू झाली होती, म्हणजे मंत्रजप सुरू झाला होता. 1 तासाचा मंत्रजप होता. त्यानंतर मग नाश्ता दिला त्यांनी. तर नाश्त्यामध्ये साबुदाण्याचं उसळ होतं आणि सर्वांना साबुदाण्याचं उसळ दिलं आणि त्यानंतर मग सुरू झाले पारायण. तर पारायणामध्ये प्रत्येकाला एक अध्याय वाचायचा होता. ज्याला जो अध्याय येईल तो वाचायचा आणि पोथीचं पारायण पूर्ण करायचं. तर 21 अध्याय असतात, तर मग 21 जणांना वेगवेगळे अध्याय, पहिला दुसरा तिसरा असं करून 21 अध्याय. तर मला 20वा अध्याय आला होता आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना दोघींना पण 21वा अध्याय आला होता. तर आम्ही मग सर्वांनी ते पोथीचे पारायण केले 1 तासाचे आणि त्यानंतर मग ज्यांचं पारायण व्हायचं होतं त्या बसून होत्या आणि माझं झालं होतं. त्यामुळे मग हे मंदिर आहे, नवीन बांधलं आहे, तर इथे आली. मग इथे दर्शन घेता येते म्हणे, तर म्हणून मग चला म्हटलं तुम्हाला पण थोडंसं दाखवावं. तर आत्ता हे मंदिर बांधून झालं आहे, तरी पण बाहेरचं पूर्ण काम बाकी आहे, परंतु आता स्थापना आहे 8 तारखेला. तर जर मी राहिली 8 तारखेला तर दाखवेल, नाहीतर मग ज्या महाराजांनी गजानन बाबांनी लिहिली आहे त्यांचा पण कार्यक्रम ओरोऱ्याला आहे, तर बहुतेक मी त्या कार्यक्रमाला जाईल. परंतु असो. आणि हे जे तांदूळ साखर जे दिसत आहे टबमध्ये भरून, तर तिथे मूर्ती ठेवल्या आहे, पिंड
खटुश्याम बाबांची मुखवटा आणि मातेची मूर्ती आहे तिथे, अशा सगळं मूर्त्या साखरेमध्ये आणि तांदळामध्ये ठेवल्या आहे. तर 8 दिवस वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवल्या आहेत त्या मूर्त्या. कोणत्या दिवशी दह्यामध्ये, कोण्या दिवशी तुपामध्ये, अशा म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पदार्थामध्ये बुडवून ठेवल्या आहेत त्या मूर्त्या. आणि अशा प्रकारे घट मांडले आहे आणि छान फोटो ठेवून इथे रोज आरती आणि महाप्रसाद वितरण केले जाते 2 टाईम, दुपारी 1ला आणि संध्याकाळी 9ला. तर अशा प्रकारे छान पूजा मांडली आहे. आणि पहिल्या दिवशी कलश शोभायात्रा निघाली होती, परंतु त्या दिवशी पण मी नागपूरला गेली होती दवाखान्यामध्ये, म्हणून त्या दिवशीचा पण व्हिडिओ मला शूट करायचा होता, परंतु काही मी नसल्यामुळे तो व्हिडिओ आला नाही तुम्हाला. तर चला म्हटलं थोडंसं दाखवावं आता. तर छान अशा प्रकारे पूजा मांडली आहे. आणि तिकडे श्रीकृष्णाची मूर्ती आहे, छोटी, छान आहे, मोठी सजवून आहे ती. आणि हे कलश, जेव्हा पहिल्या दिवशी जे कलश यात्रा निघाली होती तेवढी तिथं कलश ठेवलेला आहे पूर्ण. आणि इथे ह्याचा पांढरा जो भाग दिसला आहे तुम्हाला, तिथे मधामध्ये खटुश्याम बाबाचा आता मुखवटा बसणार आहे. आणि हा आहे बाहेरचा पोषण. तर आणि आता पारायण झालं होतं आणि आता होती उपासना. 6:30 ते 7:30पर्यंत 1 तासाची उपासना होती. उपासनेमध्ये मंत्रजप, बावन्नी आणि आरती, अशा प्रकारे श्रीराम जय राम जय जय रामचा जप, हे सगळं काही होतं त्यामध्ये. त्यानंतर मग भजन, गौडण. सामर्थ्याने गजाननाचा संकटदायी मातारा, गण गण गणाधाम विराजत अनुपम रूप धारे. ओम जय श्री श्याम हरे, रतन जडित सिंहासन, सिर पर चवर डुरे. ओ बाबा सिर पर चवर. आरती झाल्यानंतर जेवण सुरू झाले. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग 8 वाजल्यापासून तर 10-10:30पर्यंत मग भक्तिगीताचा कार्यक्रम सुरू होता. तर जेवण झाल्यानंतर आम्ही 9:30 वाजेपर्यंत बसलो, छान भक्तिगीतं ऐकले आणि त्यानंतर मग घरी जायला निघालो. अशा रीतीने गजानन ग्रुपतर्फे जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता तो आज पार पडला आहे. आणि याआधी म्हणजे ज्या दिवशीपासून कलश यात्रा झाली त्या दिवशीपासूनच इथे कार्यक्रम सुरू आहे, परंतु कार्यक्रमाची रूपरेषा काही मला पूर्णपणे माहीत नव्हती. फक्त दुसऱ्या दिवशी सुंदरकांड होतं, त्या दिवशी मी गेली होती, थोडंसं ते ऐकलं होतं आणि त्यानंतर मी घरी गेली होते. परंतु आज आमच्या ग्रुपतर्फे जो कार्यक्रम होता तो छान प्रकारे पार पडला. आणि सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आता आम्ही निघालो आहे घरी. तर किती छान दिसतंय ना मंदिर दुरून, छान लाईटिंग वगैरे लावली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.